हाय फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर आज मी तुमच्यासोबत पनीर टिक्का मसाल्याची रेसिपी शेअर करत आहे. तर सर्वात अगोदर मी टोमॅटो आणि कांदा चिरून घेतला. तर मी हे बारीक ओले खोबरे होते त्याची बारीक स्लाइस करून तेलामध्ये भाजून घेतले. त्यानंतर कांदा आणि टोमॅटोसुद्धा भाजून घेतले. तर बघू शकता व्यवस्थित भाजून घेतलेलं आहे. त्यानंतर मी पेल्यामध्ये अर्ध्या पेल्यामध्ये दूध घेतलं आणि जो सुहाना पनीर टिक्का मसाला आहे तो त्याच्यामध्ये मिक्स केला आणि त्याची थोडी मीडियम अशी पेस्ट बनवून घेतली. तर चमच्याने नीट हलवायचं आहे, गठड्या होऊन द्यायच्या नाही आहेत. अशी पेस्ट तयार करायची. त्यानंतर पनीरचे छोटेसे स्क्वेअर शेपमध्ये तुकडे करून घ्यायचे. तर कढईमध्ये तेल टाकलं आणि जे टोमॅटो लसूण खोबरं होतं त्याची पेस्ट केलेली बारीक ती त्याच्यामध्ये टाकून परतून घेतली. थोडी भाजून झाल्यानंतर त्याच्यामध्ये गरम मसाला, लाल तिखट पावडर आणि लाल चटणी टाकून भाजून घेतलं व्यवस्थित त्याच्यामध्ये. त्यानंतर अजून थोडंसं तूप टाकलं आणि एक शिमला मिर्च बारीक चिरून त्याच्यामध्ये टाकली. शिमला मिर्च स्किप पण करू शकता. आणि त्यानंतर जे बारीक पेस्ट बनवली होती मसाल्याची ती टाकली आणि बारीक स्लाइस केलेले पनीर टाकून हलवलं व्यवस्थित. आणि बाजूलाच गरम पाणी करायला ठेवलं होतं ते त्याच्यामध्ये टाकलं आणि वरतून चवीनुसार मीठ टाकून घेतलं. तर अशा प्रकारे उकळी येऊन दिली 10 मिनटं, 10 ते 15 मिनटं उकळी येऊन द्यायची. तर बघू शकता पनीर टिक्का रेडी झाला आहे. तर अशा प्रकारे मसाले ॲड करून खूप छान लागते. तर नक्की ट्राय करा आणि रेसिपी आवडली तर व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. बाय.